नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या सगळ्या अपकमिंग एक्झामसाठी आपण जो आपल्या सायन्सचा चॅनल चालू केलेला आहे त्याच्यावरती आतापर्यंत आपण 4 लेक्चर अपलोड केलेले आहेत. हे आपलं 5वं लेक्चर आहे, क्लासिफिकेशन पार्ट 4. याच्यामध्ये आपण सेल स्ट्रक्चर चालू केलेलं होतं. सेल स्ट्रक्चर मध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता आपण बघत आहोत युकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर. प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल आपण ऑस्मोसिस, त्याच्यानंतर डिफ्युजन, हे सगळं आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत दृश्य केंद्रकी पेशी, म्हणजे ज्याला आपण युकॅरियोटिक सेल म्हणतो. तर युकॅरियोटिक सेल मधील आपण पेशी अंक बघणार आहोत. इथं तुम्हाला युकॅरियोटिक सेल दिसत आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला इथं बघून घ्या, एक नवीन भाग दिसतोय, तो म्हणजे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे हा वाला जो पोर्शन तुम्हाला दिसत आहे डायग्राम मध्ये, याच्यामध्ये पण तुम्हाला दोन भाग मिळतील. एक रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मिळेल आणि एक स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मिळेल. जो रफ आहे इथं तुम्हाला असे डॉटेड भाग दिसतील आणि जो स्मूथ आहे तो प्लेन दिसेल. त्याच्यानंतर मायक्रो फिलामेंट दिसतील तुम्हाला. याच्यामध्ये लायसोसोम दिसेल, सायटोप्लाझम दिसेल, रायबोझोम दिसतील, प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल आपण पाठीमागं प्रोकॅरियोटिक सेल पेशीमधली अंगक बघताना सुद्धा बघितलेलं आहे. गोल्गी अपॅरेटस आहे, व्हॅक्युओल आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे आणि आपण आणखी काय बघितलं, मायक्रो फिलामेंट बघितलं होतं. ओके, तर ही झाली युकॅरियोटिक सेलची डायग्राम. आता याच्यामध्ये आपण इथं बघा, तुम्हाला न्यूक्लियस दिलेला आहे. न्यूक्लियसचे पार्ट तुम्हाला दिलेत. न्यूक्लियर इन्व्हॉल्प आहे, क्रोमॅटिन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डीएनए मिळतंय, न्यूक्लिओप्लाझम आहे आणि न्यूक्लिओलस आहे. बरोबर. तर बघा, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला, युकॅरियोटिक सेल मध्ये जे केंद्रक असतं ते एखाद्या नियंत्रण कक्षाप्रमाणे काय करतं, पेशीतील सगळ्या क्रिया नियमित करताना दिसून येतं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, केंद्रकाभोवती असलेल्या पटलामुळे केंद्रक पेशी द्रव्यापासून वेगळं असतं. इथं बघा, इथं तुम्हाला न्यूक्लियर इन्व्हॉल्व दिसत आहे. त्याच्यामुळे हे जे लिक्विड आहे ना इथं दिलेलं, याच्यापासून हे केंद्रक सेपरेट झालेलं तुम्हाला दिसून येतं. केंद्रकात असलेल्या द्रव्याला काय म्हणतात, केंद्रकीय द्रव म्हणतात. आता या केंद्रकामध्ये तुम्हाला जे द्रव मिळतंय ना, त्याला काय म्हटलं जातं, केंद्रकीय द्रव म्हटलं जातं. आणि हे केंद्रकीय द्रव हे पेशी द्रव्यापेक्षा कसं असतं, पूर्णपणे वेगळं असतं. केंद्रकामध्ये गुणसूत्रे आणि केंद्रकीय असतात. आत्ताच आपण बघितलं, क्रोमॅटिन, डीएनए, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओप्लाझम. त्याच्यामध्ये जी गुणसूत्रे असतात ही कशी असतात, थ्रेड लाईक म्हणजे धाग्यांसारखी असतात. क्रोमॅटिन पासून तयार झालेली असतात आणि संरचना कशी असते, सूक्ष्म असते. प्रत्येक गुणसूत्रामध्ये डीएनए रेणू आणि हिस्टोन हे प्रथिन असते. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. न्यूक्लियस मध्ये जे गुणसूत्र असतं त्या प्रत्येक गुणसूत्रात डीएनए रेणू आणि हिस्टोन प्रोटीन असतं किंवा हिस्टोन प्रथिन असतं असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर हे झालं केंद्रकाबद्दल माहिती. कुठल्या सेल मधलं केंद्रक आपण बघतोय, युकॅरियोटिक सेल मधलं. त्याच्यानंतर तंतुकणिका आणि हरितलवके, यालाच तुम्ही काय म्हणता, इथं दिलेलं आहे मायटोकॉन्ड्रिया आणि सायटोप्लाझम. तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तंतुकणिकाला काय म्हणतो आपण, पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतो. पण असे क्वेश्चन तुम्हाला आता विचारत नाहीत, हे कॉमन क्वेश्चन झाले. पेशीतील ज्या तंतुकणिका असतात, तंतुकणिकांची संख्या किती असते, 100 ते 10,000 असू शकते. तंतुकणिकेभोवती काय असतात, 2 स्तरांचं पटल असतं. हे तुम्हाला इतकं विचारणार नाहीत. बाहेरचा स्तर गोलाकार असतो, आतला स्तर संवलित किंवा वळ्यावळ्यांचा असतो. बरोबर. इथं तुम्हाला दिलेला आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला दिसत आहे. तंतुकणिकेतील डीएनए, आता
डीएनए फक्त न्यूक्लियस मध्येच असतो का? पाठीमागच्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की डीएनए तंतुकणिकेमध्ये सुद्धा मिळून येईल, बरोबर. तर तंतुकणिकेतील डीएनए जे न्यूक्लियस असतं ना, म्हणजे केंद्रक असतं, तर केंद्रकातील डीएनए पेक्षा कसं असतं? वेगळं असतं. पेशीतील तंतुकणिका फक्त स्त्री युग्मकाकडून आलेल्या असतात. हा पॉइंट आयोगाने कधी विचारलेला नाहीये, पण विचारू शकतात. तंतुकणिकांमध्ये असलेल्या विकरांमार्फत पेशी द्रव्यामध्ये विनॉक्सी श्वसन क्रियेमध्ये, तुम्हाला ग्लायकोलिसिसची प्रोसिजर मी पूर्ण समजावून सांगितली होती. तर इथं काय होतं, तर ग्लायकोलिसिस जी प्रोसेस आहे ना, तर तिथं तंतुकणिकांमध्ये असलेल्या विकरांमार्फत काय होतं, पेशी द्रव्यामध्ये विनॉक्सी श्वसन क्रियेमध्ये तयार झालेला जो पायरुव्हिक आम्ल आहे त्याचं होतं विघटन. तर ग्लायकोलिसिस प्रोसेस वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ही झाली तंतुकणिकेबद्दलची माहिती. आणि हरितलवके फक्त तुम्हाला वनस्पती पेशीमध्येच मिळतात. ही प्रकाश संश्लेषणाची मुख्य केंद्रे असतात. इथं दिलेलं आहे बघा, सायटोप्लाझम, हे बघा. तर हे तुम्हाला कुठं मिळतात? फक्त आणि फक्त वनस्पती पेशीमध्येच मिळतात प्रकाश संश्लेषणासाठी. याच्यानंतर आहे आंतरद्रव्य जालिका. एक पदरी पटलाने बनलेली ही जी जालिका असते, पेशीत तयार झालेले जे पदार्थ असतात काय केले जातात? विवेक्षित ठिकाणी, म्हणजे ज्या हव्या त्या ठिकाणी वाहून नेले जातात. याचे प्रकार असतात कणीदार आणि नितळ. इथं आपण बघितलेलं आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, बरोबर, रफ आणि स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कणीदार जालिकेवरती काय असतात? रायबोसोम असतात. इथं बघा, हे जे तुम्हाला डॉट डॉट दिसत आहेत हे रायबोसोम आहेत, सगळे डॉटेड दिसत आहेत ते रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती, बरोबर. रायबोसोम मध्ये जी प्रथिनं तयार होतात, तर रायबोसोम मध्ये तयार झालेली प्रथिनं आंतरद्रव्य जालिकेमधून कुठे सोडली जातात? जे पेशीमध्ये पेशीद्रव असतं तर त्याच्यामध्ये सोडली जातात. आणि जी नितळ आंतरद्रव्य जालिका असते, स्मूथ रेटिक्युलम असतो, तर तिथून कॅल्शियमचे आयन वाहून नेले जातात. हे लक्षात ठेवा, रफ आणि स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर कशामधून कशाचं वहन होतं हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा, जे आपण आता बघितलं, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथं तुम्हाला मध्ये न्यूक्लियस दिसत आहे, इथं तुम्हाला फ्लॅजिलम दिसत आहे, इथं लायसोसोम, याला आपण लय कारिका म्हणतो, बरोबर. आता इथं तुम्हाला सायटोस्केलेटन दिसत आहे, हे तुम्हाला विचारलेलं नाहीये. मायटोकॉन्ड्रिया आहे, इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, गॉल्ची ॲपॅरेटस आहे आणि रायबोसोम आहेत. आणि इथं तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेनची पुन्हा एक झूम करून डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये लिपिड लेअर दाखवलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर गॉल्जी यंत्रणा, इथं डायग्राम आहे बघा गॉल्जी ॲपॅरेटसची, पुढं पण मी तुम्हाला सेपरेट डायग्राम दाखवलेली आहे. ही आहे गॉल्जी ॲपॅरेटस. तर काय असतं गॉल्जी ॲपॅरेटस? बघा, ही यंत्रणा कुठं असते? केंद्रकाजवळ असते, एक पदरी पटलाने बनलेली असते. आता याला गॉल्जी नाव का पडलं? तर गॉल्जी नावाच्या वैज्ञानिकाने ही याची ओळख करून दिली होती, बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एकावर एक रचलेल्या बशा कशा असतात ना, तशी या गॉल्जी ॲपॅरेटसची काय असते? रचना असते. ठीक आहे. पेशीमध्ये तयार झालेली प्रथिने एकत्र करणं, त्यांना आच्छादणं आणि पुटिकेच्या स्वरूपामध्ये पेशीच्या बाहेर टाकणं, तुम्हाला गॉल्जी ॲपॅरेटस किंवा गॉल्जी यंत्रणेची कार्य विचारली जाऊ शकतात. तर काय काय आहेत? पेशीमध्ये तयार झालेली प्रथिनं एकत्र करायची, त्यांना आच्छादणे, पुटिकेच्या स्वरूपामध्ये पेशीच्या बाहेर टाकणे, ही आहेत गॉल्जी यंत्रणेची कार्य. लयकारिका, लयकारिका ज्याला तुम्ही लायसोसोम म्हणता, इथं डायग्राम दिलेली आहे, हे बघा, इथं तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, हे आहेत लायसोसोम. ठीक आहे. इथं डायजेस्टिव्ह व्हॅक्युअल्स आहेत, इथं फूड व्हॅक्युअल्स आहेत. तर याचा रोल काय असतो?
या एकतर गोलाकार असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्यात असलेल्या पाचक विकरांद्वारे त्या अतिरिक्त किंवा झिजलेल्या पेशी अंगकाचे विघटन करतात. तसेच जीवाणू आणि विषाणू यांचं भक्षण करतात. तर सुसाईड बॅग सुद्धा म्हटलं जातं यांना, लयकारिकेला. त्याच्यानंतर आहे पॅरॉक्सिकाय. पॅरॉक्सिकाय तुम्हाला बऱ्याच डायग्राम मध्ये मी दाखवलेलं आहे बघा. एकच मिनिट थांबा, अजून पुन्हा एकदा आपण बघूया. हे बघा, हे राऊंड वाले दिसत आहेत, हे आहेत पॅरॉक्सी. ठीक आहे. आता यांचा रोल काय आहे बघा. हे जे पेशी अंगक असतात ना, ही पटलबद्ध असतात आणि त्याच्यामध्ये असतात विकरे. आणि या विकरांद्वारे शरीरात निर्माण झालेले विषारी घटक काय केले जातात, निष्क्रिय केले जातात. हे आहे पेरॉक्सिकायचं कार्य. विचारलेलं नाही, विचारू शकतात. तारकाकाय, बहुतांशी पेशीमध्ये केंद्रकाजवळ तारकाकाय हे अंगक असतं. 2 तारक केंद्रे असतात, हे आपण पाठीमागे बघितले. आणि जेव्हा सेल डिव्हिजन होतं, म्हणजे पेशींचं विभाजन होतं, तेव्हा ही तारका केंद्र काय होतात, अलग होतात आणि तर्कतंतू तयार होण्यासाठी मदत करतात. तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय की सेल डिव्हिजन होताना तारकाकाय अलग होतात. पेशीमध्ये तारकाकाय कुठं असतात, तर न्यूक्लियस जवळ असतात. बरोबर. त्याच्यानंतर आहेत व्हॅक्युल्स, म्हणजे याला आपण काय म्हणतो, रिक्तिका. कशा असतात, पटलबद्ध असतात, अपशिष्टे वेगळी करतात. अमिबासारखी एक पेशीय प्राणी असतो, याच्यामध्ये तुम्हाला संकोची रिक्तिका मिळतात. म्हणजे त्या कसं काम करतात, पंपाप्रमाणे काम करतात. म्हणजे पाणी खूप वाढल्यास काय होतं, पेशीतून पाणी बाहेर टाकलं जातं. वनस्पती पेशी आणि कवक पेशी यांच्यातल्या रिक्तिका प्राणी पेशीतील रिक्तिकांपेक्षा, म्हणजे जे व्हॅक्युल्स असतात असे, ते आकाराने मोठे असतात. फक्त आयोग तुम्हाला उलट देतं की वनस्पती पेशी आणि कवक पेशी यांच्यातील ज्या रिक्तिका असतात ना, त्या प्राणी पेशीतील रिक्तिकेपेक्षा आकाराने छोट्या असतात. तर असं नाही, प्राणी पेशीमधल्या रिक्तिका छोट्या असतात, वनस्पती पेशी आणि कवक पेशीमधल्या मोठ्या असतात. रिक्तिकांचं काम काय असतं वनस्पतीमध्ये, पाणी साठवून ठेवणं. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, व्हॅक्युल्स दिलेले आहेत. तर इथं ही जी ग्रीन कलरची आहे ही प्लांट सेल आहे, ही वाली ॲनिमल सेल आहे. ॲनिमल सेल मध्ये तुम्हाला तर व्हॅक्युल्स बघा, हे दिसत आहेत छोटे छोटे व्हॅक्युल्स. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा वाला मोठा व्हॅक्युअल दिसत आहे, इथं पण एक व्हॅक्युअल दिसत आहे, इथं पण दिसत आहे. तर इथं तुम्हाला जी याची लेंथ मिळते 10 ते 100 मायक्रोमीटर मध्ये मिळते. ॲनिमल सेल मध्ये 10 ते 30. पण तुम्हाला व्हॅक्युअल्सची लेंथ शक्यतो तर विचारणार नाहीत, फक्त कोणत्या सेलमध्ये व्हॅक्युअल मोठे असतात, कोणत्या सेलमध्ये छोटे असतात. ॲनिमल सेलमध्ये तुम्ही व्हॅक्युअल बघितलं तर टिपिकली तुम्हाला राऊंड आणि इरेग्युलर शेपमध्ये मिळते. जर तुम्ही प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल बघितले तर टिपिकली रेक्टँग्युलर मिळतात आणि क्युबिक शेपमध्ये मिळतात. हा फरक मात्र आपल्याला लक्षात ठेवायचा. याच्यानंतर आहेत रायबोसोम. रायबोसोम हे जे छोटे छोटे ब्ल्यू कलरचे गोल दिसतात, याला म्हणतात रायबोसोम. रायबोसोम ही दोन्ही पेशींच्या पेशी केंद्रका, दोन्ही पेशी म्हणजे युकॅरियोटिक पर आणि प्रोकॅरियोटिक पर, तर दोन्ही पेशींच्या पेशी केंद्रकात आणि पेशी द्रव्यात सूक्ष्म कणांच्या स्वरूपात, हे जे कण दिसतात ना, पेशी द्रव्यात मुक्तपणे तरंगत असतात आणि आंतरद्रव्य जालिका जी असते त्याला चिकटलेले असतात, म्हणजे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बरोबर. आता भूमिका काय आहे यांची, प्रथिनांच्या निर्मितीमध्ये रायबोसोम महत्वाची भूमिका बजावतात. प्रथिन निर्मिती हे झालं याचं कार्य. याच्यानंतर आहे पेशी पटलबाह्य घटक. पेशीचे आतले घटक आपण बघितले, बरोबर. आता पेशी पटलबाह्य घटक कोणते असतात, याच्यामध्ये आपल्याला बाह्य पर्यावरणापासून पेशीला सुरक्षित ठेवण्यासाठी जे घटक मिळतात त्याला आपण म्हणतो पेशी पटलबाह्य घटक. पेशी भित्तिका असते
अनेक प्रकारच्या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक पेशीमध्ये तुम्हाला पेशी भित्तिका बघायला मिळते. बरोबर. पेशीचे तिच्या पर्यावरणापासून, यांत्रिक धक्क्यापासून, रासायनिक घटकांपासून बचाव करणे आणि पेशी पटल वेढून टाकणे हे कोणाचं काम आहे? पेशी भित्तिकेचं. आपल्याला माहिती एखादी भिंत आहे, काय करते? सिक्युरिटी. बरोबर. तर तसंच कार्य आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी ज्या असतात ना, त्याच्यामध्ये पेशी भित्तिका कशी असते? वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची बनलेली असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही वनस्पती पेशींची पेशी भित्तिका बघितली तर सेल्युलोज पासून बनलेली दिसते. जर तुम्ही कवकांची पेशी भित्तिका बघितली तर कायटिन पासून. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. वनस्पतींची पेशी भित्तिका सेल्युलोज पासून, कवकांची पेशी भित्तिका कायटिन पासून आणि सजीवांची पेशी भित्तिका पेप्टिडोग्लायकॉन पासून बनलेली असते. कशापासून? पेप्टिडोग्लायकॉन पासून बनलेली असते. तर असे पॉइंट तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. अधिकेंद्रकी पेशीमध्ये जे पेशी पटल आणि पेशी भित्तिका यांना वेढणारी एक जिलेटिनयुक्त संपुटिका असते. न्यूमोकोकाय, मेनिंगोकोकाय जातीच्या जीवाणूंमध्ये आपल्याला ही संपुटिका, पॉलिसॅकॅराइड, बॅसिलस अँथ्रासिस जीवाणूंमध्ये, पॉलिपेप्टाइड किंवा स्ट्रेप्टोकोकाय जीवाणूंमध्ये हायलुरॉनिक आम्ल यांची बनलेली दिसून येते. म्हणजे तुम्हाला जे मी आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीमध्ये वेगवेगळी पेशी भित्तिका मिळते. तर इथे तुम्हाला तेच दिलेलं आहे की कोणत्या जीवाणूंमध्ये कशा प्रकारची पेशी भित्तिका तुम्हाला दिसून येते. त्याच्यानंतर आपण फ्लॅजेलम बद्दल बघितलं होतं. कक्षाभिका कशासाठी असतात? हे अशा प्रकारचे फ्लॅजेलम असतात. तर ते पेशींची हालचाल होण्यासाठी असतात. लांब आणि धाग्यासारखे असतात. बरोबर. कशाने बनलेला तो धागा नसतो, ते प्रथिन असतं. ओके. जीवाणूची कक्षाभिका पेशी द्रव्यापासून उद्भवून पेशी पटल आणि पेशी भित्तिका कशासाठी? हालचाल करण्यासाठी बाहेर आलेली असते. आणि जे दृश्य केंद्रकी पेशी असतात त्यांच्या कक्षाभिका मात्र वेगळ्या असतात. युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक वेगळं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. रोम, झलरिका यांना काय म्हटलं जातं? रोम असं म्हटलं जातं. ते आखूड, पातळ आणि कसे असतात? केसांसारखे असतात. कुठं असतात? जीवाणूंच्या पृष्ठभागावरती. आणि याच्याद्वारे काय होतं? जीवाणू ज्या ठिकाणी आश्रय घेत आहे तिथं पकडून राहू शकतात. ठीक आहे. इथं तुम्हाला इथं आपले पेशी हा जो टॉपिक आहे हा टॉपिक संपतो. युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक सेल बद्दल आपण सगळी माहिती बघितली. पेशी अंगके, अंतर्गत पेशी घटक, बाह्य पेशी घटक आपण सगळं कंप्लीट केलेलं आहे. आता आपलं नेक्स्ट लेक्चर जे असेल ते मोनेरा किंगडम वरती असेल. तिथून पुढे आपण सगळे किंगडम कंप्लीट करणार आहोत. मोनेरा किंगडम पहिला किंगडम असेल आपला. फक्त मोनेरा किंगडम मध्ये पेशींचा उल्लेख येतो म्हणून आपण सुरुवातीला पेशी हा घटक घेतलेला आहे. तर जे विद्यार्थी चॅनल वरती नवीन आहेत, लेक्चर बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेक्चर अपलोड झाले की त्याच्या नोटिफिकेशन येऊन जातील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड नाईट. टेक केअर.